DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। दिनांक 18 जून 2026 येवला येथे विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तहसील कार्यालयाच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एसीबी धडक कारवाई करत सहाय्यक निबंधक सरकारी संस्था कार्यालयातील मुख्य लिपिक सुधीर वाघ याला 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। मिळालेल्या माहितीनुसार एका तक्रारदारास अवकारी परवान्याचे लायसन्स नूतनीकरण करून घ्यायचे होते। हे काम करून घेण्यासाठी मुख्य लिपिक सुधीर वाघ यांनी तक्रारदाराकडे 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। याबाबत तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचला। ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारतानाच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुधीर वाघ याला रंगेहात ताब्यात घेतले। ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शरद हेंबाडे, युवराज खांडवी तसेच विभागातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली। निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यवाहीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।